शिंदे बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय स्तरावरची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूयात। प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे आता नवे किंग झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। आंतरराष्ट्रीय स्तरावरची सगळ्यात महत्त्वाची ही घडामोड, चार्ल्स तिसरे आता ब्रिटनचे नवे राजे बनलेले आहेत। राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर आता ब्रिटनला नवा राजा मिळालेला आहे। अत्यंत महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। प्रिन्स चार्ल्स हे आता ब्रिटनचे नवे किंग झालेले आहेत। चार्ल्स तिसरे हे आता ब्रिटनचे नवे राजे बनलेले आहेत। राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर आता ब्रिटनला नवा राजा मिळालेला आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। थेट महत्त्वाची चर्चा करूयात। आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर जोडलेले आहेत। शैलेंद्र सर, आंतरराष्ट्रीय स्तरावरची अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर आता ब्रिटनला नवा राजा मिळतोय। पहिली प्रतिक्रिया आणि कसं बघता या मोठ्या घडामोडीकडे? मला असं वाटतं की निश्चितच अत्यंत मोठी घडामोड आहे। 7 दशक क्वीन एलिझाबेथ टू कडे इंग्लंडची सत्ता होती आणि त्यांच्या काळामध्ये इंग्लंडमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती एक ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते आपण बघितलं। ते ट्रान्सफॉर्मेशन असं होतं की जेव्हा क्वीन एलिझाबेथ टू ने सत्तासूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली होती त्यावेळेला इंग्लंड हा एक कॉलोनियल पॉवर होता, त्यांच्याकडे वसाहती होत्या। दुसऱ्या महायुद्धानंतर एक अत्यंत प्रभावी लष्करी आणि आर्थिक सत्ता म्हणून इंग्लंड होता। परंतु आज इंग्लंडची अवस्था अत्यंत ढासळलेली अशा स्वरूपाची आहे। त्यांच्याकडे वसाहती नाहीयेत, युरोपियन महासंघाच्या बाहेर इंग्लंड पडलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांची आर्थिक दुरावस्था मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे। ते 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होते, त्याच्यावरनं ते 6व्या क्रमांकावरती आलेले आहेत आणि आज अमेरिकेचं धार्जिणं किंवा अमेरिकेच्याच परराष्ट्र धोरणाची री ओढणारा देश म्हणून इंग्लंड ओळखला जातो। त्यामुळे चार्ल्स जरी राजे झाले किंवा त्यांचा या संदर्भामध्ये किंवा तिथल्या राजघराण्याचा जरी यामध्ये कोणताही दोष नसला तरी देखील राजघराण्याची विश्वासार्हता टिकवणं हे चार्ल्स यांच्यावरचं एक फार मोठं जबाबदारी असणार आहे। आणि त्याच संदर्भामध्ये आज इंग्लंडमध्ये एक राजकीय अस्थिरता पण दिसून येते आहे। त्यामुळे मला असं वाटतं की येत्या काळामध्ये ही जबाबदारी त्यांच्यावर असेल। तसंच ते राष्ट्रकुलचे देखील प्रमुख आहेत। आज राष्ट्रकुलमध्ये जवळपास 53 देशांचा समावेश होतो की जे देश इंग्लंडच्या राणी किंवा राजाला आपलं सर्वोच्च राष्ट्रप्रमुख म्हणून मानतात। त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टींची जर त्यांना विश्वासार्हता टिकवायची असेल तर त्यांना या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका येत्या काळामध्ये पार पाडावी लागेल। शैलेंद्र सर, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की जशा प्रकारे एलिझाबेथ द्वितीय यांच्या आणि भारताची जवळीक होती, त्यांचा भारताकडे ओढा देखील असल्याचं विविध घटनाक्रमांच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं होतं, तशी जवळीक आता प्रिन्स चार्ल्स यांची असेल का? नाही, ती नक्कीच असेल। आपण लक्षात घ्या, इंग्लंडचा राजा किंवा इंग्लंडची राणी हे सेरेमोनियल हेड्स आहेत आणि त्यांना तशा प्रकारचे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स या नाही आहेत। तिथं संसदीय लोकशाही असल्यामुळे तिथला पंतप्रधान आणि पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ यांना सर्वोच्च स्थान आहे। मात्र यांचे जसं क्वीन एलिझाबेथ टू चे पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर देखील पर्सनल केमिस्ट्री होती। 2015 मध्ये पंतप्रधान मोदी त्यांना भेटलेले होते आणि चार्ल्स यांची यापूर्वी देखील भारतामध्ये व्हिजिट झालेली आहे। भारताविषयी निश्चितपणे त्यांना आत्मीयता आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये देखील भारताबरोबर इंग्लंडचे जे संबंध आहेत ते भविष्यामध्ये अशाच पद्धतीने घनिष्ठ होत राहतील किंवा समृद्ध होत राहतील। शैलेंद्र सर, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की एलिझाबेथ द्वितीय असतानाची परिस्थिती आणि आता त्या निघून गेलेल्या आहेत त्यानंतरची परिस्थिती यामध्ये किती तफावत असणार आहे? कारण त्यांची जी राजकारणाची पद्धत होती, अनेक देशातील महत्त्वाच्या राजकीय लोकांसोबत त्यांचे संबंध देखील होते, अनेक महत्त्वाच्या घडामोडींच्या संदर्भात देखील त्यांचा विचार केला जात होता। आता तसं प्रिन्सच्या बाबतीत होणार आहे का? मला असं वाटतं की ज्या वेळेला क्वीन एलिझाबेथ टू ने सत्तासूत्र आपल्या हातात घेतलेली होती त्यावेळेसची राजकीय परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये फार मोठा जमीन आसमानचा फरक आहे। आणि त्यामुळे एक आहे की त्या काळात इंग्लंडचं जे वैभव होतं ते वैभव आता अजिबात राहिलेलं नाहीये, त्यांच्या वसाहती ह्या आता अजिबात राहिलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे क्वीन एलिझाबेथ यांचे अनेक देशांच्या प्रमुखांबरोबरची जी एक प्रकारची पर्सनल केमिस्ट्री होती, एक अंडरस्टँडिंग होती, ते आता या बाबतीमध्ये खूप साऱ्या गोष्टींमध्ये बदल हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडून आल्यामुळे चार्ल्स यांना या संपूर्ण गोष्टींवरती नियंत्रण प्राप्त करण्यासाठी आणि त्याला दिशा देण्यासाठी निश्चित काही कालावधी लागणार आहे। मात्र एक बाब आहे ती अशी आहे की राजा असो किंवा राणी असो त्यांचं एक सेरेमोनियल हेड म्हणून त्यांचं एक महत्त्व आहे आणि ते महत्त्व तसं अबाधित राहील। त्याच्यामुळे इंग्लंडच्या परराष्ट्र धोरणावरती किंवा आर्थिक धोरणावरती काही फार परिणाम होईल अशातला भाग नाहीये।
शैलेंद्र सर, या संपूर्ण देशाच्या पातळीवरती राणीच्या नावाला अत्यंत महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं होतं। राष्ट्रध्वजावरती देखील राणीचं नाव होतं, त्यांच्या राष्ट्रगीतामध्ये देखील राणीच्या नावाचा उल्लेख होता। आता हे सगळं बदलणं त्या राष्ट्रासाठी कितपत महत्त्वाचं आहे? मला असं वाटतं की याची तयारी त्यांची यापूर्वी सुरू होती। क्वीन एलिझाबेथ II ह्या 96 वर्षांच्या होत्या। त्यांची तब्येत गेल्या अनेक काळांपासून ती चांगली नव्हती। त्याचप्रमाणे ते त्यांच्या स्कॉटलंड मधल्या निवासस्थानी देखील मुक्कामाला होत्या। त्यामुळे याची मानसिक तयारी ही इंग्लंडची यापूर्वीच झालेली होती आणि इंग्लंडने असे ट्रान्झिशन्स अनेकदा बघितलेले आहेत। एलिझाबेथच्या पूर्वीच्या क्वीन होत्या, पण त्यापूर्वी सगळे राजे त्यांच्याकडे होते। त्यामुळे अशा प्रकारचं ट्रान्झिशन इंग्लंडला काही नवीन नाहीये, अशा प्रकारचं परिवर्तन इंग्लंडसाठी नवीन नाहीये। त्यामुळे ते निश्चितपणे या संदर्भामधला जोही काही प्रशासकीय भाग आहे तो त्याची तयारी त्यांनी यापूर्वीच केलेली असणं हे स्वाभाविक आहे। शैलेंद्र सर, पुढचा महत्त्वाचा प्रश्न की तब्बल 15 पंतप्रधान आपल्या संपूर्ण मध्ये पाहणं एका राणीसाठी किती महत्त्वाचं आहे? एवढा मोठी कारकीर्द आणि एवढा मोठा कालखंड या राणीला मिळालेला होता, त्या संदर्भात महत्त्वाची माहिती। नक्कीच आहे। याचं कारण असं आहे की 7 दशकांपूर्वी त्यांनी सत्ता सूत्र हातामध्ये घेतलेली होती आणि जसं मी यापूर्वी देखील सांगितलं की तो काळ असा होता की तो दुसऱ्या महायुद्धानंतरचा तो पश्चिम युरोप मधला काळ होता, ज्या वेळेला इंग्लंडला पश्चिम युरोपला नेतृत्व प्रदान करायचं होतं आणि त्यामध्ये अनेक देश हे इंग्लंडच्या पारतंत्र्यापासून स्वतंत्र झालेले होते। वसाहती ज्या होत्या त्या स्वतंत्र देशामध्ये रूपांतरित झालेल्या होत्या, परंतु त्यांचं एक पद्धतीची नैतिक बांधिलकी ही इंग्लंड बरोबर होती आणि त्यामुळेच राष्ट्रकुल गट हा प्रस्थापित झाला आणि अनेक राष्ट्रकुल गट जवळ 50 पेक्षा जास्त देश हे त्याचे सदस्य आहेत आणि जे इंग्लंडच्या राणीला आपलं सेरिमोनियल हेड किंवा आपलं राष्ट्रप्रमुख म्हणून मानायचे, त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांचे संबंध घनिष्ठ असणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं। तर मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे 1990च्या दशकामध्ये राजघराण्याची विश्वासार्हता गमावण्याचे काही प्रकार घडले, मात्र ते पुन्हा एकदा एलिझाबेथ यांच्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये पुन्हा सावरण्यात आले। मला असं वाटतं की त्यांच्या राजघराण्याने अनेक चढ उतार हे पाहिलेले आहेत आणि हे इंग्लंडसाठी देखील आणि जगासाठी देखील ही गोष्ट नवीन नाहीये। मात्र चार्ल्स यांच्यावरती निश्चितपणे एक जबाबदारी असणार आहे की इंग्लंडच्या एकूणच राजघराण्याची विश्वासार्हता, क्रेडिबिलिटी ज्याला आपण म्हणतो, ती टिकवणं त्यांच्यासाठी फार मोठी जबाबदारी असणार आहे। शैलेंद्र सर, पुढचा महत्त्वाचा प्रश्न विचारावंसं वाटतं की नेहमी चर्चा होते भारतामध्ये, भारताचा प्रसिद्ध कोहिनूर हिरा राणीच्या मुकुटामध्ये होता। आता तो हिरा भारतात आणण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न देखील करण्यात आले। आता राणीच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस प्रिन्स हे आता गादीवरती बसणार आहे, त्यावेळेस भारतासाठी ही गोष्ट आता सोपी होईल का? नाही, असं सोपी नाहीये। या बाबतीमध्ये अनेक चर्चा यापूर्वी झालेल्या आहेत। भारताकडनं अधिकृतरित्या ही मागणी इंग्लंडकडे केली गेलेली आहे आणि या संदर्भामधल्या चर्चा पण आहेत। मला असं वाटतं की हा धोरणात्मक निर्णय हा तिथल्या राजा किंवा राणीला घेता नाही येणार, हा तिथल्या सरकारला निर्णय घ्यावा लागेल। त्यामुळे आता ज्या लिझ ट्रॉस तिथं आलेल्या आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आणि कदाचित भविष्यामध्ये जेव्हा त्यांची आणि पंतप्रधान मोदींची भेट होईल त्यावेळेला देखील असा स्वरूपाचा जो भारताची मागणी आहे ती उपस्थित केली जाईल। तर मला असं वाटतं की हे सरकारी किंवा राजनैतिक पातळीवरती होणाऱ्या गोष्टी आहेत। तिथं राजा असणं किंवा राणी असणं याचा या बाबतीमध्ये काही परिणाम होईल असं मला वाटत नाही। हा पूर्णपणे जो कॉल आहे हा तिथल्या सरकारला घ्यावा लागेल। शैलेंद्र सर, ज्यावेळेस आता प्रिन्स चार्ल्स गादीवरती बसतील त्यावेळेस संपूर्ण काही तांत्रिक अडचणींमुळे शैलेंद्र सर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। तो संपर्क आपण पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूया। पण आंतरराष्ट्रीय स्तरावरची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण पाहतोय। प्रिन्स चार्ल्स हे आता ब्रिटनचे नवे किंग झाल्याचं पाहायला मिळतंय। चार्ल्स तिसरे आता ब्रिटनचे नवे राजे बनलेले आहेत।